हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, डिश बघून तुम्हाला वाटत नसेल की हे शिळ्या चपात्यांपासून बनवलेले नॅचोज आहेत. तर अगदी चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी अशी ही भन्नाट अशी रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या घरात भाषेच म्हणजे शिळ्या चपात्या शिल्लक राहिल्या तर आपण एकतर तिला तिखट चपाती बनवतो किंवा तव्यावरती शेकून आपण चहा चपाती एन्जॉय करतो. पण आज मी तुम्हाला चपातीपासून नॅचोज बनवायची रेसिपी दाखवणार आहे. तर यासाठी बघा, माझ्याकडे 2 चपात्या होत्या. म्हटलं चला काय करायचं, तर आपण आज नॅचोज बनवूया. खूप छान लागतात. तुम्ही याला स्टोअर करू शकतात, जेणेकरून तुम्हाला हवं तेव्हा जेवणामध्ये किंवा असंच नॉर्मली जरी बसले तरी खायला खूप छान लागतात. तर या पद्धतीने बघा मी कट करून घेते. तर मला असं वाटलं की थोडे जास्त मोठे तुकडे होत आहेत, त्यामुळे मी काय केलं की मधून त्यांना आधी तर मी त्यांचे 2-2 भाग करून मग एकावर एक ठेवून असे मधून कट करून घेतले, जेणेकरून आपले जे काही नॅचोज आहे त्याचा आकार हा म्हणजे बरोबर व्यवस्थित असा चौकोन आला पाहिजे. म्हणून मी सुरीचं साहाय्याने कट करते. नाहीतर तुम्ही हाताने सुद्धा मोठ्या साईजमध्ये यांना तळून घेऊ शकतात. असं नाही की आपल्याला असेच कट सुरीच्याच साहाय्याने कट करायची गरज आहे. डिरेक्टलीसुद्धा मोठ्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकतात. पण असे छोटे जर केले ना तर त्यांना असा छान नाचोचा आकार येतो आणि ते खूप छान खायलाही खूप छान वाटतात. तर बघा, आपल्याला तेल ना कडकडीत गरम करू द्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये हे आपण बारीक केलेले जे चपातीचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत आणि ब्राउनिश होईपर्यंत त्यांना तळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते तुकडे तेलामध्ये टाकाल ना तेव्हा गॅसची फ्लेम ना मीडियम खूप लो नाही ठेवायची, मीडियम किंवा हाय फ्लेमवरतीच तुम्हाला यांना तळून घ्यायचं आहे. त्यामुळेच ते क्रिस्पी खूप छान येतात. आणि तुम्ही आवाज बघू शकतात. बघा, असे ब्राउनिश होईपर्यंतच तळायचे आहेत आपल्याला. हे खायला खूप छान लागतात. अगदी सिंपल रेसिपी आहे आणि काहीतरी वेगळं आपण हे बनवू शकतो. तिखट पोळी वगैरे करण्यापेक्षा चहासोबत तुम्ही ही डिश एन्जॉय करू शकतात. तर मी पहिली बॅच तर माझी तळून झाली, मग मी दुसरी बॅच लगेच टाकली. तर असे आपल्याला ह्यांना तळून घ्यायचे आहेत, क्रिस्पी होईपर्यंत, ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि असं नाही की आपण तळल्यावरती ते क्रिस्पी आणि नंतर थोड्या वेळाने ते परत असे क्रिस्पी राहत नाही, असं नाही. तर हे क्रिस्पी राहतात. तर बघा, आपले पूर्ण नॅचोज म्हणजे शिळ्या चपातीचे नॅचोज तयार आहेत. तर तुम्ही आवाज बघा, किती क्रिस्पी असे झालेले आहेत. आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालतो आहे. आता बघा, मी काय केलं ना की आधी जाळीच्या भांड्यामध्ये काढलं, जेणेकरून काही तेल असेल तर ते निघून जाईल. त्यानंतर एका बाऊलमध्ये मी ते काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडं तिखट घालते मी. थोडं तिखट तुम्ही कमी घालू शकता जर तुम्हाला मुलांना द्यायचं आहे. नाहीतर आपल्या चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ आणि वरतून मी आमचूर पावडर घालते यावरती. आमचूर पावडरने जी टेस्ट येते ना ती खूप छान लागते. आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचे ते सर्व जिन्नस. अतिशय टेस्टी, तुम्ही नक्की ट्राय करा शिळ्या चपातीपासून नॅचोज. तर हे आपले तयार आहेत. तुम्ही हे सॉससोबतसुद्धा खाऊ शकतात. केचप आहे किंवा मायोनीज आहे, यासोबतसुद्धा खाऊ शकतात. किंवा असे जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात. तर मी बघा असे डब्यामध्ये भरून ठेवले, जेणेकरून आपण केव्हाही खाऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही डिश मला नक्की कळवा. आणि आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.